सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. काल आपण बघितलं सर्वज्ञ श्री चक्रप्रभू भांडाऱ्याला पूजनीय भांडारेकरांच्या घरी भिक्षेला जातात. परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात त्यावेळेस जो अधिकारी जीव आहे, योग्य जीव आहे, त्याला वाडोवाडी शोधतात आणि मग त्याच्या घरी कोणत्याही निमित्ताने जातात. ते इथं भिक्षेच्या निमित्ताने देव गेलेले आहे आणि त्या भिक्षेच्या माध्यमातून परमेश्वर आपले हे ज्ञात आहे, आपले हितक्ष आहे, अशा भावनेने, अशा हेतूने भांडारेकर उठले आणि देवाबरोबर निघालेले आहे. हेच पूजनीय भांडारेकर देवाबरोबर जवळजवळ 16 वर्ष सन्निधानात होते. अनेक लीळा घडल्या, परंतु काही मोजक्या लीळा आपण बघणार आहोत. भांडारेकरना एकदा परमेश्वराची स्तुती करत असताना इंगळी चावते. त्यांना असह्य वेदना होतात. त्यांच्या मनामध्ये असं आलं नाही की आपण तर परमेश्वराच्या सन्निधानात आहोत, आपल्याला हे व्हायलाच नाही पाहिजे. परंतु जी जोड असते, जे पूर्वकर्म असतं, जे आपण जोडलेलं असतं, ते आपल्याला भोगावंच लागतं. दैवसवा भोग परमेश्वराकडून. ऋणाच्या दृष्टांतातून 50% तर माफ झालेलं असतं. आलेलं जे दुःख आहे तेही कवड न्यायाने जीवाला भोगावंच लागतं. भोग भोगाने संपतात. अशा पद्धतीने त्यांनी विचार केला. निगेटिव्ह विचार न करता देवाला ते उलट विनंती करतात की देवा, मला इंगळी चावली तर मी आपली स्तुती करू का? आणि देवानी परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर ते देवाची स्तुती करू लागले आणि जसजशी स्तुती करत गेले तसतशा ज्या देवाच्या लीळा आठवत गेले, स्तुती करत गेले, तसतसे त्यांच्या ज्या वेदना आहे त्याही कमी कमी होत गेल्या. म्हणजे देवाला स्मरण चिंतन करणं, देवाला आठवणं, देवाच्या लीळा आठवून परमेश्वराची स्तुती करणं आणि अप्राप्तीचं दुःख भावलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपणच मिळवलेलं जे दुःख आहे तर कमी होतं. कारण आता देव या निमित्ताने आचार्यांना, सर्व भक्तांना भांडारेकरांची ज्याही अमोघ लीळा आहे, भांडारेकरांची जी कृती आहे, प्रवृत्ती आहे, भांडारे कोण होते, कसे होते, त्यांनी काय काय केलं हे सांगताय. आणि आपणही काय केलं पाहिजे यातून आपण समज पण घेतली पाहिजे. असंच आचार्यांच्या बाबतीतसुद्धा होतं. त्यांचं एकदा पोट दुखायला लागतं. पोट दुखायला लागल्यानंतर आचार्यांनीसुद्धा असा विचार नाही केला की आम्ही तर सन्निधानात आहोत, आमचं पोट दुखायलाच नाही पाहिजे. व्यापार करताना देव म्हणतात तुम्ही तुमचं पोटदुख होतं, आम्ही थांबवतो, परंतु व्यापार करावा लागेल. किती दगडं वाल. मग देव जास्त म्हणायचे, आचार्य कमी म्हणायचे. असं करत करत विशिष्ट दगडाच्या संख्येवरती ते ठरलं आणि जसजसे आचार्य दगडं उचलायला लागले, व्यापार करायला लागले, तसतसं त्यांच्या पोटाचा जो त्रास आहे तोही कमी झाला. आपणही आपल्या जीवनामध्ये कर्मवश मिळवलेले जे दुःख आहे ते आल्यानंतर परमेश्वराच्या लीळा आठवल्या, परमेश्वराचं स्मरण केलं, चिंतन केलं आणि ह्या लीळा आठवून आठवून जर आपण आपला दुःखाचा परिहार करावा असं परमेश्वराला प्रार्थना केली तर नक्कीच होईल. याचा अर्थ असं नाही की डॉक्टरकडे जायचं नाही, दवाखाना करायचा नाही. परंतु काही लोकांच्या डोक्यात असतं आणि म्हणून त्यावेळेस आपण जरी दवाखान्यात गेलो, गोळ्या औषधं जरी घेत असलो, ॲडमिट जरी असलो, तरी आपण ह्या लीळा आठवून आठवून स्मरण चिंतन करू शकतो. अर्थात ज्यावेळेस आपल्याला वेदना होतात, त्रास होतो, आजारी होतो, त्यावेळेस परमेश्वराला आठवणं एवढं सोपं नसतं. ते आठवतच नसतं. कारण आपण पूर्णपणे त्या आजाराच्या अधीन झालेलो असतो. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये त्याच गोष्टीचा विषय असतो. म्हणून वेदना होत असताना परमेश्वराला आठवणं, वेदना होत असताना परमेश्वराची स्तुती करणं, वेदना होत असताना ही सुचणं, हेच एक विशिष्ट अवस्थेचा किंवा साधनेचा भाग आहे. म्हणून परमेश्वराला दुःखात आपल्याला आठवण येते, परंतु ती सहाय्यतेच्या अनुषंगाने, मला देवाने सहाय्य करावं, मला दुःख का यावं, का आलं, या उद्देशाने येते. परंतु जे बी आपल्या जीवनामध्ये दुःख आहे हे आपण मिळवलेलं असतं आणि आपल्या जीवनातले जे सुख आहे ते परमेश्वर कृपेने आपल्याला मिळालेले असतात. याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या
दुःखावरती, अडीअडचणीवरती, संकटावरती आपण कधीही अपेक्षा किंवा तोष किंवा नाराज होणार नाही, उदास होणार नाही. कारण का तर ते आपलंच आहे आणि आपल्यालाच मिळणार आहे आणि आपल्याला ते मिळाल्यानंतर आपल्यालाच भोगावं लागणार आहे. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाला भोगावं लागतात. कितीही प्रेम असलं, किती जवळचे असले, किती लागले पण असलं तरी कोणाचंही कर्म कोणालाही देता येत नाही. हां, इतकं मात्र आहे की परमेश्वर अनार्जित दाता असल्यामुळं आपलं दुःख परमेश्वर स्वीकारू शकतात. एक गुराखी असतो, तो गुराखी दररोज परमेश्वर त्या जंगलात असताना गुराखी गाई चारतो. आपल्याकडं असलेली शिदुरी आहे देवाबरोबर तो घेत असतो आणि एकदा त्याला ज्वर आल्यानंतर त्या आईला काळजी वाटते की आता याला ताप आला आहे आणि याची जी नोकरी आहे ती सुटू शकते. मग आम्ही खायचं काय म्हणून काळजी करायला लागते. तर तो मुलगा म्हणतो काळजी करू नको, जंगलात जा, असे असे स्वामी आहे तिथं, त्यांना सांग, विनंती कर, नक्कीच ते काहीतरी करतील. ती आई आहे ती देवाकडे जाते. देवाला सांगितल्यानंतर देव स्वतः घरी येतात आणि त्याचा ज्वर स्वतः स्वीकारतात आणि त्याला नीट करतात. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे, आपली हितक्ष आहे. परमेश्वर काही करू शकतात, परंतु आपण परमेश्वराचं झालं तर, परमेश्वराचं होऊन राहिलं तर, आणि जेही आपल्या पूर्वकर्माचे ऋणानुबंध आहे, जे बी आपल्या पूर्वकर्माची जोड आहे, कर्म आहे, ते आपल्याला प्राप्त होणारच आहे. म्हणून दैवराटीमध्ये असताना ज्ञानाचा जर समज निर्माण झाली तर किती मोठी संकट अडचणी जरी आल्या, दुःख आलं तरी त्याची जी तीव्रता आहे ती आपोआपच कमी होते. म्हणून या लीळेतून आपण या गोष्टी शिकून आपल्या जीवनामध्ये ज्ञानातून एक समज निर्माण होऊन त्या कृतीवर चालणं म्हणजेच परमेश्वराबरोबर आपला जीवन प्रवास करणं, म्हणजेच परमेश्वराच्या सन्निधानात राहणं. धर्मकार्य करताना परमेश्वराचं साह्य होतच असतं. देव असेच एकदा बेलापूरला असतात आणि देवाला जाण्याची प्रवृत्ती आहे उत्तरापंथाला, आणि ते भटोबासांना अचानक म्हणतात की तुमच्याकडून एक क्रिया करून घ्यायची आहे. आता भटोबासांना असं म्हटल्यानंतर भटोबासांना प्रश्न पडतो, शंका येते की माझ्याकडं तर काही पैसे नाही आहे, द्रव्य नाही आहे आणि मी कशी काही क्रिया करणार. देवाला ते म्हणतात, देवा तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडं काही द्रव्य नाही आणि मग जी माझ्याजवळ द्रव्य नाही हे परमेश्वर जाणतातच, आता मी कशी तुमच्या ठिकाणी क्रिया करू. आणि देव सांगतात, तू उभा ठाकलाशीची पुरे, सिद्धी ते येथूनच नाही येईल की. पुरुष आपले करणे करून असावे म्हटले आणि म्हणून प्रवर्ते त्या द्रव्याचे शेते मिळते. ज्यावेळेस आपली ड्युटी काय, आपलं कर्तव्य काय धर्माच्या प्रती, असं सेवा करण्याच्या उद्देशाने जेव्हा तुम्ही उठाल, त्या करण्यासाठी प्रवृत्त व्हाल, त्यावेळेस द्रव्य म्हणजे पैशाची जरी अडचण असेल तुम्हाला तर ते शेते मिळतील. म्हणजे कितीतरी पैसा मिळू शकतो आणि फक्त उभं राहायचं, परमेश्वर सिद्धीला घेऊन जाऊ शकतो. आता ह्या लीळेच्या वेळेस परमेश्वराने पूजनीय भांडारेकरांची अशीच लीळा सांगितलेली आहे. कारण बेलापूरला असताना आचार्यांकडून अपेक्षा करतात, आचार्य ज्याप्रमाणे पूजनीय भांडारेकरांनी प्रश्न केला, सांगितलं, शंका निर्माण केली, त्याचप्रमाणे आचार्यांनी सुद्धा केली. आणि मग देव भांडारेकरांची तिथं लीळा सांगतात की सर्वज्ञ भांडारेकर देवाच्या सन्निधानात आहे आणि सन्निधानात असताना त्यांच्याकडूनही देवाने एक क्रियाविधी करून घेतला. परंतु पूजनीय भांडारेकरांच्या मनात आलं की आपण घरून निघताना काही घेतलं नाही, आपण जर काही आणलं असतं तर देवाच्या ठिकाणी आपण पूजा अवसर केला असता, देवाची जे बी करता येईल ती सेवा आपण केली असती, परंतु आपल्याकडं काहीच नाही आहे. आणि देव अचानक त्यांनाही सांगतात की तुम्हाला एक क्रिया करायची आहे. ते म्हणतात, देवा तुम्हाला तर माहीत आहे आमच्याकडं तर काहीच नाही. आणि मग त्यावेळेससुद्धा देवाने हे सांगितलं का तू उभा ठाकल्याशीची पुरे, सिद्धी ती येथूनच नाही. म्हणजे तू फक्त उभा राहायचं आहे, सिद्धी तर परमेश्वर नेणार आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं अचलपूरला भैरवाचं मंदिर असतं. देवळात काही दिवस देव राहिलेले असतात आणि मग देव एके दिवशी भांडारेकरांना निर्वाणेश्वराच्या देवळात देव पाठवतात आणि ते सांगतात की तुम्ही त्या मंदिराच्या पाठीमागे जाऊन बसा. परंतु कोणी कुठं नेतील, म्हणतील, विचारतील, तर ते जसं सांगतील तसं तुम्ही करा, असं देवाने सांगितल्यानंतर पूजनीय भांडारेकर जातात, मंदिराच्या पाठीमागे बसतात. तर तिथली जी निर्वाणेश्वराच्या देवळाच्या पाठीमागे जाऊन बसल्यानंतर तिथं पांचोळीची जी राणी आहे धानुबाईसा, ती निर्वाणेश्वराला दररोज यायची. म्हणजे ती भक्त होती त्या देवतेची आणि त्यामुळे ती देवतेच्या दर्शनाला दररोज यायची. तिनं त्या दिवशी असंच केलं, देवच्या दर्शनाला आली आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी जेव्हा मंदिरात फिरायला लागली
तेव्हा त्यांना दिसले का कोणीतरी साधू महात्मे बसलेले आहे. ती वेधल्या गेली आणि मग पूजनीय भांडारेकरांना विनंती करतात की तुम्ही आमच्याबरोबर आमच्या राजवाड्यामध्ये चला. ती राजवाड्यात घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित बसवलं आणि बसवल्यानंतर जे बी तिच्याकडं जे असलेले सोने जे नाणं आहे, बऱ्याच पूजा अवसर करण्यासाठी ती बऱ्याच काही हिरे माणिक मोती घेऊन येते आणि भांडारेकरांच्या पुढं ठेवते. तर भांडारेकरांना आश्चर्य वाटतं की तुम्ही काय करताय म्हणे तुमची पूजा करायची आम्हाला. तर ते असं म्हटल्यानंतर भांडारेकर म्हटले नाही, तुम्ही आमच्या सर्वज्ञांची पूजा करा, आमच्या देवाची पूजा करा. तिला आश्चर्य वाटतं, तुम्हालाही कोणी देव आहे, तुम्हालाही सर्वज्ञ आहे का म्हणे. हो म्हणे. कुठे म्हणे. अशा अशा ठिकाणी आहे का भैरवाच्या देवळात. तर ते म्हणतात ठीक आहे, आम्ही पालखी पाठवून त्यांना घेऊन येतो. पण भांडारेकर काय म्हणतात, नाही नाही तुम्ही नका जाऊ, पाठवू नका, मीच जातो, देवाला विनंती करतो आणि मी घेऊन येतो. ते म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, जा घेऊन या. आणि मग अशा पद्धतीनं भांडारेकर जातात, देवाला सर्व वृत्तांत सांगतात आणि भांडारेकरांच्या विनंतीला मान देऊन देवसुद्धा राजवाड्यात येतात आता. कारण ते म्हणतात चला तुम्ही पण, कारण मी तुम्हाला आणायला आलेलो आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस देवाला राजवाड्यात नेल्यानंतर त्या राणीने देवाकडं बघितलं. ती आता श्रीमूर्त बघितल्यानंतर आपोआपच त्या राणीला अधिक पूजा अर्चा करण्याची इच्छा झाली आणि तिने अधिकाधिक जे पूजाद्रव्य आहे खूप चांगले, याच्याहीपेक्षा अनमोल असे जे बी दागिने आहे त्यांनी पूजा करायला भांडारेकरांची सुरुवात केली. आणि पूजाद्रव्य पूजा करायला लागताच तेव्हा आमची नाही, आता तुम्ही यांची करा. आणि मग ती जेव्हा देवाची करायला लागतात तेव्हा देव म्हणतात तुम्ही यांच्या हाती द्या आणि हे आमची पूजा करतील, कारण यांच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहे. अशा पद्धतीनं ती राणी पूजनीय भांडारेकरांच्या हातात द्यायची आणि पूजनीय भांडारेकर ही देवाची पूजा अवसर करायची. अशा पद्धतीनं त्यांनी अनेक द्रव्यांनी पूजा अवसर केल्यानंतर भांडारेकरांनी देवाची पूजा केलेली आहे. आणि पूजा केल्यानंतर सर्व अलंकार तिथंच काढून टाकले देवाने आणि त्या राणीला परत देऊन टाकले. आता ती राणी म्हणते आम्ही पूजा केली आहे, देवाला दिलेलं द्रव्य कसं घ्यावं. तर ते म्हणते तुम्ही यांना दिलं, यांनी आमची पूजा केली, आता ते आमचं झालं, आम्ही तुम्हाला प्रसाद म्हणून देतो आहे. आणि मग त्या राणीनेसुद्धा तिथं कोणत्याही प्रकारचं ते द्रव्य जे आहे आपल्या तिजोरीमध्ये न ठेवता तिथं जे मंदिरं आहे त्यांची नंतर डागडुजी केली, मंदिरं बांधले. अशा पद्धतीने त्या राणीने ते केल्यानंतर देवसुद्धा तिथून निघतात. राणीने विचारल्यानंतर देवाने सांगतात की याचं काय करावं तुम्ही. आणि मग देव तिथून निघाल्यानंतर पूजनीय भांडारेकरांना देव म्हणतात, भटू आम्ही तुमची क्रिया चरितार्थ करविली, तुमच्या मनात जो मनोरथ होता तो आम्ही पूर्ण केला, फक्त तुम्ही इच्छा ठेवली पाहिजे, तुम्ही हाव धरली पाहिजे, तुम्ही निग्रह केला पाहिजे. होईल का न होईल, परंतु परमेश्वर म्हणता हाव तर धरा, मी करीन असं तर म्हणा. ती इच्छा, जी वासना जर आपली शुद्ध मनाची जर असेल आणि त्या अनुषंगाने निग्रह जर केला, परमेश्वराला प्रार्थना केली, तर परमेश्वर प्रत्येक गोष्ट आपल्याकडून करून घेऊ शकतात. कारण परमेश्वर अनार्जित दाता आहे. जे अर्जकत्व आपल्यावर नाही आहे, जे आपण मिळवलेलं नाही ते सुद्धा देऊ शकतात. पण अशा पद्धतीनं देवांचे मनोरथ जो आहे तो पूर्ण करून घेतला. आणि हाच मनोरथ कधी सांगितला आहे देवाने, पूजनीय आचार्यांना सांगितलं का तुमच्याकडून काही क्रिया करायची. ते म्हणते आमच्याकडे पैसे नाही. तर भांडारेकरांची जी लीळा आहे त्यांनी ती सांगितली आणि सांगितल्यानंतर मग आचार्याकडून सुद्धा करून घेतली. आता आचार्यांना जेव्हा बेलापूरला देव ही सांगत होते तेव्हा पूजनीय माईम भटसुद्धा बसलेले होते. आता माईम भट काय म्हणतात, देवा माझ्याजवळ द्रव्य आहे, मी करू का म्हटले क्रिया. तर देवाने स्पष्ट सांगितलं का तुमच्यासाठी वेगळी क्रिया आहे म्हटले, तो क्रियाविधी तुमच्यासाठी नाही म्हटले, याच्यासाठी वेगळा क्रियाविधी आहे. आमच्याजवळ राहून आमची सेवादास्य करून यांनी आता काय योग्यता जोडलेली आहे, ती योग्यता जोडल्यामुळं त्यांच्याकडून करणीय आहे, तुमच्या अजून करणीय आलेलं नाही आहे. ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमच्याकडून सुद्धा आम्ही करून घेऊ, तर तुम्हाला अजून अशी योग्यता जोडायची आहे म्हटले. म्हणजे बघा, ज्या जीवानी योग्यता जोडलेली आहे त्या जीवाकडून परमेश्वर स्वतः करून घेतात ना. आपल्याला फक्त तळमळ करायची, इच्छा करायची, वासना करायची, आर्तता करायची आहे, अप्राप्तीचं दुःख व्यक्त करायचं आहे. परंतु आपण न करता आपल्या कडेने आम्ही हे करतो, आम्हाला ते करायचं आहे, ते करायचं आहे, स्थानवंदन करा, क्रिया करा, असं आपण आपल्या कडेने करतो. जर तळमळ केली
आचाराच्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये, बुद्धीमध्ये, हृदयामध्ये, विचारामध्ये जर शुद्धता निर्माण केली आणि त्या अर्थतेतून प्रार्थना जर आपण केली तर नक्कीच परमेश्वरा स्वतः जो बी भजन आहे, जे बी पूजन आहे ते स्वतः परमेश्वर करून घेतात. मग अचानक एखादे चांगलं पात्राचा योग येतो, अचानक एखाद्या ठिकाणी अन्नदानाचा योग येतो आणि ते आपल्याकडून न होता परमेश्वराच्या कडीने झालेलं असल्यामुळं ते स्वीकारात पडतं आणि जे क्रिया स्वीकारात पडते त्या क्रियेमुळे जीवामध्ये बदल होत असतो. अंतर्बाह्य बदल होण्याची जी गोष्ट आहे, जी क्रिया आहे ती परमेश्वराच्या स्वीकाराचा विषय आहे. म्हणून अनेक लोक बघा क्रिया तर करतात, 50 वर्ष झाले उपदेश घेतला आहे, दरवर्षी 4-4 पंक्ती देणार, स्थानवंदन करणार, परंतु बदल मात्र काहीच नाही. विचारधारा तीच, प्रवृत्ती तीच, दृष्टपर भक्तीच्यातून बाहेर पडलेलेच नाही, अहेतुक भाव नाही. याचं कारण का दृष्टपर केलेली क्रिया ती परमेश्वराच्या ठिकाणी जात नाही आणि परमेश्वराच्या ठिकाणी जात नसल्यामुळे ती स्वीकारात पडत नाही, म्हणून यांच्यामध्ये बदल पण होत नाही. तुमच्यामध्ये बदल जो आहे तो बदल परमेश्वराला जो अपेक्षित आहे तो क्रियेच्या स्वीकारावरती अवलंबून आहे. आणि क्रियेचा स्वीकार कधी होतो? जेव्हा निरपेक्ष अहेतुक क्रिया तुम्ही कराल, तोची व्हावा तोची भेटावा ह्या उद्देशाने परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही क्रिया करायला सुरुवात कराल तेव्हा देवसुद्धा अशी क्रिया करून घेतो. किंवा परमेश्वराला तर प्रेमच द्यायचं आहे, परंतु ते प्रेम आपण लगेच जोडू शकत नाही. तर परमेश्वर प्रेमाचे उपाय करून घेतात. त्याच्यासाठी लागतं तळमळी जन्माते धाडी. तर परमेश्वर म्हणतात आम्ही असनिदानीसुद्धा प्रेम देतो. तळमळ केली पाहिजे आणि ही तळमळ करण्यासाठी परमेश्वराची आवडी असायला पाहिजे. आवडी असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि आवडी म्हणजेच प्रेम, प्रेम म्हणजे स्वीकार, स्वीकार म्हणजे त्याग. आणि ह्या गोष्टीतूनच परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. एक आई असते, एक मुलगी असते आणि ती जी मुलगी आहे तिला लहानपणापासूनच लिंबाचं सरबत पिण्याची खूप आवडी असते. आता आईवडिलांना त्यांना काही वाटत नाही, ती मागायची, रडायची, तर ती तिला देत राहायचे आणि देत असल्यामुळं तिला सर्दी व्हायची, कधी कधी आजारी पडायची. ते डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे हिनं लिंबू सरबत जर बंद केलं तर नीट होईल. परंतु तिला आवडी इतकी निर्माण झालेली होती, ती म्हटली गोळ्या औषधं द्या पण मी लिंबू सरबत पिणं बंद करणार नाही. ती लिंबू सरबत पिण्याची जी प्रवृत्ती आहे तिची वाढत गेली. पहिल्यांदा 1 ग्लास प्यायची, नंतर 2 ग्लास, मग 4-4 ग्लास, 5-5 ग्लास, ती बी मोठी होत गेली. लिंबू सरबत तिला आवडतं आहे म्हणून आईवडील बी ते देत राहिले, बरोबर गोळ्या औषधे देत राहिले. परंतु ती मोठे झाल्यानंतर तिचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये मग्न होते तर ती आवड असल्यामुळे ती तिथंही जोपासते, लिंबू सरबत पित असते. कालांतराने तिला मुलगा होतो. त्या मुलगा झाल्यानंतर त्या मुलाला सर्दी होते. आता मुलाला सर्दी झाल्यानंतर डॉक्टरकडे नेलं जातं. डॉक्टरांनी विचारलं की त्या आईला का तुम्ही काय खाता? कारण सर्दी बाळाला होते याचा अर्थ आईच्या जेवणावरती, आईच्या क्रियेवरती किंवा आईच्या राहणीमानावरती अवलंबून आहे. आणि मग ती डॉक्टरला सांगते की मी लिंबू सरबत मला खूप आवडतं आणि मी ते लिंबू सरबत पित असते. म्हणजे तुम्ही लिंबू सरबत पिताय आणि त्याच्यामुळं बाळाला सर्दी होते. तुम्हाला ह्याची सर्दी जर घालवायची असेल तर खूप औषधं वगैरे त्यांना द्यायची गरज नाही. तुम्ही लिंबू सरबत बंद केलं तर लगेच त्या बाळाची सर्दी बंद होईल. ती आईचं मुलावर प्रेम असतं आणि देवाने सांगितले मातेचं प्रेम ते नैसर्गिक. ज्या आईना कितीही लोकांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, आईवडिलांनी सांगितलं, तिला त्रास झाला, ती आजारी पडली तरी ती सोडू शकली नाही, पण एका बाळाच्या प्रेमामुळं लगेच तिनं ते सरबत सोडलं. याचा अर्थ काय की प्रेमात स्वीकार पण असतो आणि त्या स्वीकाराच्या नंतर त्याग पण असतो. तिनं स्वीकार केला बाळाला म्हणून तिनं त्याग पण केला, की जे कधीच कोणी सांगूनही आणि स्वतः आजारी पडूनही सोडू शकलं नाही. तसं परमेश्वराविषयी जर आपली आवडी असेल आणि ती आवडी कशातून निर्माण होते? परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय आहे, परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे, हे जेव्हा आपण जाणून घेऊ, समजून घेऊ, लक्षात घेऊ, त्याच वेळेस नेमकं आपल्याला परमेश्वरावरती आवडी निर्माण होईल आणि त्या आवडीतून आपण परमेश्वरासाठी काही त्याग करण्याची इच्छा ठेवू. तसं परमेश्वराने आपल्याकडून खूप जास्त अपेक्षा केलेली नाही, पण ज्या अपेक्षा केलेल्या आहे त्या आपल्याला खूप मोठ्या वाटतात. याचं कारण फक्त अज्ञान. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, यातून आपण का बाहेर पडू शकलं नाही? तर ते संस्कार ते लागले पण आपल्याला लागलेलं आहे. आणि म्हणून या लीळेतून आपल्याला परमेश्वराने काय सांगितलं आहे नेमकं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि माईम भट्टांना इच्छा असूनही, पैसा असूनही करण्याची
तयारी असतानासुद्धा देवाने मात्र नाकारले. तसं आपल्याकडं सर्व आहे, परंतु परमेश्वराच्या कडेने आहे का हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराच्या जेव्हा कडेने होतं तेव्हाच परमेश्वराच्या स्वीकारात पडतं, आणि जे स्वीकारात पडतं तेच परमेश्वराकडून आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडून आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत, परमेश्वराचा आध्यात्मिक जो आपला प्रवास आहे, परमेश्वराने जो बोध दिलेला आहे त्याचं कार्य होत असतं. म्हणून या लीळेतून आपण या गोष्टी शिकल्या पाहिजे. त्याच वेळेस नांदेडलासुद्धा भावतीर्थीच्या नृसिंह मंदिरात वास्तव्य होतं आता भांडारेकरांचं, देवाचं. आणि भांडारेकर दररोज भिक्षेला जायचे, भिक्षा करून यायचे, देवाला विनंती करायची, त्या भिक्षेचाच उपार दाखवायचे आणि देवाची सेवा करायची. असं अखंड 16 वर्ष चालू होतं. कधी भांडारेकरांनी देवाला पाठ दाखवली नाही, कधी प्रश्न विचारले नाही, कोणत्या प्रकारचं नाही, कारण ती निष्ठा तेवढ्या प्रकारची होती. आणि दररोज देवाला विचारून ते भिक्षेला जात होते. असे देवाला विचारून भिक्षेला जायला लागले तर देव म्हटले, तुम्हाला काही आश्चर्यजनक जर काही दिसलं तर तुम्ही ते बघू नका, बघितलं तरी त्याच्यावरती व्यक्त होऊ नका, प्रतिक्रिया देऊ नका, बघितल्यासारखं न बघितल्यासारखं करा असं सांगितलं. परंतु त्यांच्या लक्षात आलं नाही. ते पुढं जातात, कारण त्यांची आता साधना वाढलेली आहे. साधनेनं वाढलेली, शाब्दज्ञान चरित झाल्यानंतर ज्या पुढच्या गोष्टी आहे त्या त्यांना आता जाणवायला लागलेल्या आहे. परंतु त्यांच्या ते लक्षात न आल्यामुळे ते भिक्षेला जातात. आणि भिक्षेला जात असताना एका मंदिरात शाळा भरलेली असते. ती शाळा भरलेली असताना ती देवता जी आहे ते शाळा पाडत असतात. ते त्यांच्या लक्षात येतं, त्यांना जाणवतं. आणि मग आता ही शाळा पडेल आणि हे मुलं मरतील असे वाटल्यानंतर नॅचरली त्यांच्या तोंडून उद्गार उठतात का मुलांनो बाहेर पळा पळा पळा, शाळा पडेल. आणि म्हणून सारी मुलं बाहेर पळतात, शाळा पडते, ते मुलं वाचतात. वास्तविक आता जी प्रक्रिया झालेली असते ती सर्वांना आश्चर्यकारक असते. ते मुलं आपल्या घरी जातात, आईवडिलांना सांगतात की असं असं झालं, आम्ही आज मेलो असतो, परंतु एक महात्मे त्यांनी आम्हाला शाळेच्या बाहेर काढलं आणि शाळा पडली. आता कोणत्या आईवडिलांना वाटेल की आपल्या मुलाला ज्यांनी वाचवलं ते कोण आहे. आणि म्हणून भांडारेकरांना त्यांच्या आईवडिलांनी घरी नेलं, पूजा अवसर सुरुवात केली, गंधाक्षदा, चांगलं चांगलं गोडधोड खाऊ घालायला लागले. एकाचं झालं का दुसरं झालं का तिसरं, साऱ्या गावामध्ये. आता ते विसरूनच गेले की आपण आलो आहे कशासाठी, आपण कोण आहोत हे थोडक्यात विसरल्यामुळं बराच वेळ होतो, 2-3 वाजून जातात. इकडं देवाला तर सर्व माहीत आहे, परंतु देवाने त्यातून एक तत्त्व आपल्याला सांगायचं आहे, तत्त्व आपल्याला द्यायचं आहे. या अनुषंगाने परमेश्वरांनी ती लीळा अप्रत्यक्षरित्या घडून आणली असं आपण समजलं तर आपल्या लक्षात येईल. नंतर भांडारेकर उशिरा होतात आणि ते जसं माळ टाकलेली असते, विडा दिलेला असतो, गंधाक्षदा असते, हे सर्व जे आहे तशाच आविर्भावात परमेश्वराकडे येतात, त्यांच्या लक्षातच येत नाही. त्याच वेशात भांडारेकर जेव्हा येतात, देव मात्र त्यांच्याकडे बघितल्यानंतर डोळ्याच्या इशाराने जे कटाक्ष टाकतात आणि तुम्ही काय चुकी केली आहे तुम्हाला माहीत नाही. परंतु हे टाकल्यानंतरही त्यांना थोडंसं फील होतं, चुकी उमगलेली असते. देवाला ते सर्व वृत्तांत सांगतात आणि देवाला वृत्तांत सांगितल्यानंतर देव मात्र एक सुंदर असं तत्त्व आपल्याला सांगतात पूजनीय भांडारेकरांच्या माध्यमातून का ऐसियाकरिता लोक न भजो ऐसे न कीजे की, लोक आपल्याला मोठेपणा देतील, स्तुती करतील, आपलं भजन पूजन करतील, असं आपण काही केलंच नाही पाहिजे, आपली अशी कृती झालीच नाही पाहिजे. तर आपल्याला काही आलेलं नसेल, येत नसेल तरी आपण लोकांना सांगण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहे का मला किती येतं, किती ज्ञान आहे, किती मी आचारवंत आहे, किती हे आहे, किती ते आहे, असे सांगणारे भरपूर साधक दिसतात. परंतु देव एक इशारा देतात की लोक भसतील असं आपली कृती, असा आपला भाव, असा आपला हेतू त्याच्या पाठीमागं नसला पाहिजे. आज दैवराटीमध्ये परमेश्वराने बोध दिलेला आहे, बोध देऊन परमेश्वर कळाला आहे, जीव कळाला आहे, प्रपंच कळाला आहे, सर्व कळालं आहे, आपलं हित कशात आहे हे सर्व कळूनसुद्धा अनेक लोक या अशा गोष्टी करताना दिसतात. आणि म्हणून अज्ञानी जे लोक आहे हे त्यांचं भजन पूजन करतात, परंतु त्यातच ते अडकून परमेश्वराचे आणि त्यांच्यातला अंतर वाढवत आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून देवाने सांगितलं प्राप्त विषयाचा त्याग करावा. विषय तर प्राप्त होणारच आहे, समाज आहे, अज्ञान आहे, मजबूर आहे, त्यांना समज नाही आहे, भावना आहे, श्रद्धा आहे, म्हणून ते करणारच आहे. पण आपण काय करायचं आणि आपण काय नाही करायचं ही स्वतंत्र मात्र जीवाची आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना हे सांगितल्यानंतर त्यांनाही गिल्टी फील होतं, दुःख होतं. आणि मग ते देवाला विनंती करतात का जी तरी आजपासून मला असं
दिसू नये, असं होऊ नये, असं दृश्य मला पाहायला भेटू नये, अशा पद्धतीनं यापुढे जर असे केले नाही तर म्हणजे दिसणार पण नाही. तुम्ही जो भाव आहे जर ठेवला तर तसं दिसणार पण नाही म्हटले. परंतु आता तुमची योग्यता वाढली आहे, अवस्था वाढली, या गोष्टी तुमच्या जीवनात येणार आहे. आणि म्हणून पूजनीय भांडारेकरांनी जशी प्रार्थना देवाला केली तसं आचार्यांनी अनेक वेळा प्रार्थना केलेली आहे. आचार्यांच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या तर आचार्य देवाला म्हणतात, देवा आम्हाला हे नको, आम्हाला हे दिसलं नाही पाहिजे, आम्हाला हे जाणवलं नाही पाहिजे, आम्हाला तुम्ही पाहिजे. परंतु आज आपल्याला थोडं काहीतरी जर झालं तर अरे आम्हाला काहीतरी सूचित झालं, आम्हाला काहीतरी खूप काही अलौकिक कळतं, अशा उद्देशाने आपण सांगत सुटतो. पण देवाला आपण प्रार्थना केली पाहिजे का देवा हे नको आहे, कारण यात हे जर भेटलं आणि यात आम्ही अडकलो, लोकांना समजलं आणि लोक आमचे भजन पूजन करायला लागले तर आम्ही तुमच्यापासून दूर जाऊ शकतो, आम्ही धर्मापासून दूर जाऊ शकतो. म्हणून आम्हाला हे व्हायला नाही पाहिजे. म्हणून भांडारेकर देवाला विनंती करतात आणि या विनंतीला मान देऊनसुद्धा परमेश्वर म्हणतात का तुम्ही जर असं भजन पूजन करून नाही घेतलं, प्राप्त विषयाचा त्याग करत राहिले तर तुम्हाला हे दिसणार पण नाही. आणि अशा पद्धतीनं परमेश्वर पूजनीय भांडारेकरांना समज देतात. परंतु नंतरच्या काळामध्ये ह्याच कृतीमुळं भांडारेकरांना खूप दुःख होतं, गिल्टी फील होत राहतं आणि ते सतत प्रायचित्त घेत राहतात, दुःखी होतात आणि त्यातूनच पुढचा प्रवास त्यांचा सुरू होतो. उद्याच्या लेण्यामध्ये आपण तेच बघणार आहोत, कारण परंपरेने आलेल्या गोष्टी बऱ्याच आपल्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहे. परंतु तत्त्वज्ञानाच्या यथार्थ ज्ञानाच्या माध्यमातून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजून त्यावरती चालणं गरजेचं आहे. परमेश्वर ह्या लीळा भक्तांना का सांगताय? वास्तविक पूजनीय पूजनीय आचार्य आहे, पूजनीय माईंभट आहे, महादाईसा आहे, औसा आहे आणि बाईसा आहे, समोर असताना त्या लीळा घडतात आहे. आणि त्या लीळा घडत असताना देव पाठीमागच्या एकांकीच्या लीळा सांगतून त्या भक्तांची सुद्धा थोरवी सांगताय. अप्रत्यक्षित यांना हे दाखवायचं आहे का तुम्ही आज आहे आमच्या सन्निधानात, तुम्ही असताना तुम्हाला असं वाटू देऊ नका की तुम्हीच आहे. या अगोदर कितीतरी भक्त होऊन गेले आणि ते अशा अशा योग्यतेचे होते आणि अशा अशा लीळा घातल्या, तर त्या आठवणी पण देव सांगतात आणि त्यातून आपल्याला समज पण देतात. हे समज घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवल्या आणि त्यात जर बदल केला तर नक्कीच परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाचा जो आपला हा प्रवास आहे तो नक्कीच परमेश्वरापर्यंत जाईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.